चला या ठिकाणी पंचांना विनंती असेल की सामन्याला आपण आरंभ करून घेऊया. पुरुष विन द टॉच. आदर्श क्रीडा मंडळ पुरुष विन द टॉच इलेक्टेड टू फर्स्ट बॅट. तजम्मुल आणि त्याचबरोबर गपोळी जोडगोळी मैदानाच्या दिशेने वाटचाल करते. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त दबाव बनवत प्रतिस्पर्धी टीमवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या जोडगोळीकडून होऊ शकेल. सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा नव तरुण मित्रमंडळ दयाळ काजरकोड यांच्या वतीनं राधाकृष्ण चषक 2025 पर्व 3 शानदार मॅनेजमेंट. पहिल्या दिवसात या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये हा दुसरा सामना इथे चालू आहे. याच्यानंतर खेमराज क्रिकेट क्लब शिरशी आणि JK11 शिवतर या संघांमध्ये देखील एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर यशाच्या शिखरावरती पोहोचलेली ही सन्मानाची स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये देखील प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट करत ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर पुरुषच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला. तजम्मुल आणि गपुरी जोडगोळी आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये. तर षटक क्रमांक 1 पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आदर्श 11 ब संघाकडून कोणत्या गोलंदाजाला जबाबदारी दिली जाते. जर कोणते संघ आलेले असेल तर त्यांना विनंती असेल कृपया आपल्या उपस्थितीची नोंद प्रथमतः आमच्याकडे करून घ्या. नवीन संघ आलेले असेल तर त्यांना विनंती आहे कृपया आपल्या उपस्थितीची नोंद आमच्याकडे प्रथमतः करून घ्या. संभवतः किसन माडिक सर गोलंदाजी मार्कवरती येऊ शकतात आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. गेल्या अनेक वर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेनिस क्रिकेट खेळणारे किसनजी माडिक सर गोलंदाजी मार्कवरती. तर त्यांच्या समोर गफूर सर असतील. गफूर आणि तजम्मुल जोडगोळी पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपल्या टीमला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाऊ शकेल. ते पोटेन्शियल ती गुणवत्ता ती जिद्द ती चिकाटी या दोन्ही खेळाडूंकडे आहे. संभवतः ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना किसनजी माडिक स्वतःच्या गोलंदाजीसाठी ज्या ज्या ठिकाणी खेळाडू आवश्यक आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावतील. बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. खेळाडू ऑफ साइडला तैनात केला जातोय जर्सी नंबर 5. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील स्पोर्ट्स स्ट्रीम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील करतोय. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईकचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन आमच्या येऊ शकतात. आकिफ चिपळूणकर आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी तैनात झाली आहे. किसनजी माडिक सर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. तर टीमसाठी त्यांचं हे पहिलं षटक असेल. समोर गफूर सारखा स्टार खेळाडू गेल्या अनेक वर्ष पुरुष संघाची सेवा करणारा चमचमता सितारा किसन माडिक स्विंग गोलंदाज स्विंगचा अनभिषिक्त सम्राट यावेळेला सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 1 पहिला बॉल आणि यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय का. परंतु जोपर्यंत बॉलवरती येतील चेंडू अडवतील तोपर्यंत चित्याच्या चपळतेने दुहेरी धाव इथं पूर्ण केली जाते. पहिल्याच बॉलवरती 2 धावा घेत गफूर यांनी स्वतःचं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या आता 2 या आकड्यावरती पोहोचते. गफूर तजम्मुल खूप मोठा अनुभव राहिलाय. पुरुष संघासाठी खूप वर्ष ते टेनिस क्रिकेट खेळतात. यावेळेला दुसरा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता. टॉप एज घेऊन चेंडू जात होतो डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु यावेळेला चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. हो या बॉलवरती देखील मोठा फटका खेळला जातो. हवाई फायर. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात परंतु बॅक टू बॅक पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. गफूरच्या बॅट बॉडून येतो हा दुसरा खणखणीत चौकार.
दरम्यान या बॉलवरती पुनरागमन करण्याचा प्रयत्न मिस्टर किसन माडिक सरांचा. अगोदरच्या दोन्ही बॉलवरती गफूरच्या बॅटमधून 2 चौकार आले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 88 सज्ज होत आहेत. यावेळेला आपण पाहतोय ओ फ्रंट फुट वरती जात चेंडूला खेळून काढलं जातं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. गफूर यांच्या बॅट पडून येतो या इनिंग मधला पहिला कणकणी षटकार. फवाद संघे यांच्याकडून जर गफूर याने 3 बॉलमध्ये 3 सिक्सर मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अर्थात एक षटकार तर त्याने नुकताच मारलाय. किसन माडिक यांच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न गफूर यांचा. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गफूर सज्ज होत आहेत. फ्रंट फुट वरती जात याही वेळेला केवळ दिशा दिले, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ मॅग्निफिसंट षटकार. टीमची धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावरती. प्रचंड महागडे षटक ठरला. अर्थात 2 बॉलमध्ये 2 सिक्सर मारले. याच्यानंतर ज्यावेळेला तो स्ट्राईक वरती त्यावेळेला पहिल्याच बॉलवरती जर सिक्सर मारला गेला तर फवाद संघे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि हिदायत पारकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथं सुवर्ण संधी आहे गफूर यांच्यासाठी. परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक वरती तजमुल खेळतील. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया पुन्हा एकदा ऍडव्होकेट सनी मोहिते सरांकडे. धन्यवाद सर. या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिलं षटक प्रचंड महागडे टाकल्यानंतरला 22 धावा तर बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळालेत. षटक क्रमांक दुसरा न्यू बॉलर आपण गोलंदाजी ट्रॅक वरती बघतोय तर अक्षय यांना मात्र किफायतशीर बॉलिंग करावी लागेल. अनुशासित बॉलिंग करावं लागेल. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट येणारा पुढचा बॉल आहे टाकण्यासाठी ते तयार राहिलेत. अगदी LBW चे जोरदार आपली अपील करतायत. जोपर्यंत या ठिकाणी बघा बॉल वरती पोहोचतील अतिशय वगैरे या बॉल वरती एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. आणि त्याचबरोबर गफूर यांच्या माध्यमातून काय फटकेबाजी चालली आहे. गफूर यांच्यासाठी मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सिक्सरची हॅट्रिक लगावण्यासाठी येणारा पुढचा बॉल असू शकेल. परंतु सर जर पाहायला गेलं तर ऑफला ड्राईव्ह करत असताना इथे आपण बघताय तर नक्कीच एकाच धावीवरती तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नक्कीच जे कॅश प्राइज असेल आता तुमचं कंटिन्यू राहील. बॅक टू बॅक 3 सिक्सेस ठोकावे लागतील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु जर पाहायला गेलं तर अंपायर्स प्रभावित नाही आहेत. ते सांगतील इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. फलंदाजाला खेळण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. आज मात्र चालू आहे तर राधाकृष्ण बी विरुद्ध आदर्श क्रीडा मंडळ दोन संघांमध्ये हे बॅटल आपल्याला बघायला मिळतंय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तर एकंदरीत दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर केला होता तजामुल यांच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडूला ते पोहोचतील अतिशय वेगाने या बॉलवरती देखील एकच धाव फक्त पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. जिथे धाव संख्येचा तुम्ही विचार करताय धाव संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. षटकातील 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. फक्त यात पाहायला गेलं तर 4 बॉल मध्ये केवळ 3च धावा खर्च केलेत. काय कमालची बॉलिंग अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळते. येणारा पुढचा बॉल असेल फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम तर केलं. हवाई यात्रेवरती पाठवलंय. चेंडूच्या मागे या ठिकाणी पाहायला गेलं तर खाली क्षेत्ररक्षक येतोय. 20 स्पीड गडते. याचाच फायदा पुन्हा एकदा उचलला गेलाय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि बघता बघता 2 धावा देखील या बॉलवरती कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला म्हणावं लागेल. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ अगदी सुरेख आहे. या षटकातील तुम्ही पाहताय तर अजून 1 बॉल शिल्लक असेल. धाव संख्या जाऊन पोहोचले 27 ला. 27 स्विच इट खायचं होतं
आणि त्याचबरोबर प्रथमतः बघा या ठिकाणी फलंदाज देखील त्या ठिकाणी बीट झाले, त्यानंतर कीपर देखील बीट झाले आणि आबाईच्या स्वरूपातल्या या धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर नक्कीच आपले जे खेळाडू त्यांच्यासाठी देखील एक मोठी संधी आहे, सुवर्ण संधी. तुम्ही बाहेर सिक्सरच्या बाहेर जर का कॅच पकडलात तर तुम्हाला 100चं कॅश प्राइज दिलं जाईल. या बॉलचा डिसिजन मात्र पेंडिंग असेल. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होईल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 28-28 या आकड्यावरती. 2चा खेळ समाप्त झालाय. मी मगाशी सांगितलंय की जर का सिक्सरच्या बाहेर कोणत्याही खेळाडूने कॅच पकडली तर त्याला मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या कमिटीच्या माध्यमातून दिलं जाईल. 28-28 धावा. 2चा खेळ समाप्त. त्याचबरोबर जर नवीन कोणता संघ उपस्थित झाला असेल तर त्वरित आपल्या नावाची नोंद या ठिकाणी आपण आलेला आहात अशा प्रकारे करा. लवकरात लवकर या कॉमेंट्री बॉक्स कडे आणि आपण आलेला आहात या नावाची नोंद करून घ्या. षटक क्रमांक मुकेश तिसरा टाकण्यासाठी मुकेशला तुम्ही बघता. या बॉल वरती मोठा प्रहार, चेंडू डीप स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या पलीकडे आलाय. मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. पुढचा येणारा बॉल असेल. या बॉलवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूने चकमा दिलाय. चेंडू आता मात्र जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. आलाय सुरेख फटका चौकार. अडीजे धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवरती सिक्सर आला. दुसऱ्या बॉलवरती आपल्याला चौकार बघायला मिळाला आणि येणाऱ्या पुढच्या बॉलवरती किती धावा असतील. गफूर यांच्या माध्यमातून काय बॅटिंग केली गेली. 11 बॉल मध्ये तब्बल त्यांनी 35 धावांची नाबाद खेळी सादर केली आहे. काय बॅटिंग केली जाते. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल, ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते परंतु अंपायर सांगतायत हा बॉल मात्र तुम्हाला पुन्हा टाकावं लागेल. बॉल देखील वाईड असेल. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत कारण का थोडीशा प्रेशर मध्ये आता बॉलर दिसतील. मुकेश पहिल्या 2 बॉलवरती प्रहार चांगल्या प्रकारचे केलेत गफूर यांना. आडव्या बॅटने खायचा बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. आता कमबॅक असेल. मागचा बॉल ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला होता. तिचे वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला होता आणि त्याच्या नंतरला मात्र या बॉलवरती बघा अशा प्रकारचा कमबॅक केला गेलाय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 39 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅट बॉलचा कोणता संगम होत नाहीये. येथे फक्त आणि फक्त बॅट फिरवली जाते. स्ट्रोक घ्यावे लागतील. गफूरने आतापर्यंत प्रभावित करणारे स्ट्रोक होते. मोठमोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले परंतु या मागच्या 2 बॉलवरती ते गतीला बीट होताना आपण पाहताय. या ठिकाणी बघा जो थर्डमॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्येच आहे आणि जिथे मात्र चेंडू पकडला गेलाय. केवळ आणि केवळ एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाणार आहे. शेवटचा एक बॉल मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर शिल्लक असेल. या षटकातील एका बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल. धावसंख्या 40 ला जाऊन पोहोचले. बघा नक्कीच तजामुल यांच्यासाठी शेवटच्या सिक्सर साठी या बॉलवरती सिक्सर आला तर हिदायत सर यांच्याकडून बघा तुम्हाला 500चा कॅश प्राइज असेल. हवेमध्ये उडवण्याचं काम होतं परंतु अगदी कीपरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मात्र कंप्लीट होते. थोडीशी मिसफील्ड असेल. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा मिळतील. एक कंप्लीट, दुसरी कंप्लीट वेगाने केले. तिसरा धावायचा प्रयत्न असेल का आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील आणि षटक क्रमांक 3चा देखील खेळ समाप्त होतोय. 2 धावा ऍड कराव्या लागतील. धावसंख्या 42 झाले. 42. टार्गेट मात्र 43चं असेल.
द्यायचे. तर सनी आपण पाहिलं की गफूर यांची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. त्यांनी षटकारांचा पाऊस देखील पडला. त्यांच्या अप्रतिम फलंदाजीसाठी फवाद संघे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आले. अभिनंदन गफूर सर, जबरदस्त बॅटिंग केलीत आणि क्रीडा रसिकांना देखील तुम्ही मंत्रमुग्ध केलेले आहे. त्याचबरोबर तजम्मुल यांनी देखील चांगला सपोर्ट दिलेला होता. या दोन्ही खेळाडूंनी शेवटच्या बॉलपर्यंत विकेटवरती उभं राहत अप्रतिम कामगिरी पार पाडली. रस्त्यावरती जी वाहनं पार केलेली आहेत त्यांना विनंती आहे, कृपया वाहन चालकांना आपली वाहनं पार्किंग स्थळी पार करा. 500 रुपयाचं बक्षीस आपण देऊया त्यांना. फवाद सर या आपण तर 500 रुपयाचं बक्षीस आधी प्रथमतः देऊन टाकूया त्यांना. गफूर सरांनी खूपच चांगली फलंदाजी केली. 500 रुपयाचं बक्षीस आले त्यांच्यासाठी. गफूर संघे यांनी जबरदस्त फलंदाजी केली. 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी मिळालं. लाजवाब बॅटिंग. मिकी माऊस यांच्याबरोबर ते भेट घेत आहेत. रस्त्यावरती 4 चाकी वाहनं पार केलेली आहेत. त्या वाहन चालकांना नम्रतेची विनंती आहे, कृपया आपली वाहनं पार्किंग स्थळी पार करावीत. रस्त्यावरती जी 4 चाकी वाहनं पार केलेली आहेत, इतर वाहनांना अडथळा निर्माण होतोय. एसटी महामंडळ समोरून आली आहे, त्यांना जाण्यासाठी जागा नाही आहे. कृपया प्लीज सहकार्य करा. मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय. रस्त्यावरती जी खासगी वाहनं पार केलेली आहेत त्यांना विनंती करतोय, कृपया आपली वाहनं पार्किंग स्थळी पार करा.
काळकाई कृपा तिसे आणि श्रीराम गवे, काळकाई कृपा तिसे आणि श्रीराम गवे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कृपया टॉस बॉक्स कडे यायचं आहे. काळकाई कृपा तिसे आणि श्रीराम गवे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे या टॉस करण्यासाठी. आम्ही सन्मान्य वाहिद माडिक यांना विनंती करतोय कृपया आपण स्टेजवरती यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी वाहिद माडिक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती करतोय कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आपला यथोचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर मैदानामध्ये जाऊया ज्या ठिकाणी एक मोठं आव्हान घेऊन मैदानामध्ये फलंदाजी मार्कवरती यजमान संघाकडून आघाडीचे फलंदाज निलेश यादव आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी खेळाडू निलेश आणि अक्षय जोडगोळी मैदानामध्ये गफूरने जबरदस्त फलंदाजी केली. 42 धावांपर्यंत आपल्या संघाला पोहोचवलं. अर्थातच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा वसूल केल्या. किसनजी माडिक यांच्यावरती जोरदार आक्रमण करत पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 2 मोठे षटकार त्यांनी खेचलेले होते. अक्षय स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्क वरती पुरुष संघाचा चमचमता सितारा जवळजवळ 15 ते 20 पावलांचं रनअप पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. पहिल्या षटकातला पहिला बॉल लेग स्टंपवरचा होता. लोअर फुल टॉस करून वन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु अक्षय यावेळेला बीट होत आहेत. दरम्यान एक धाव मात्र तर झपकन पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रुटेड होते आणि स्ट्राईक वरती आपण बघतोय आता निलेश यादव सज्ज होत आहेत. निलेश यादव असतील अक्षय असतील जोड गोळी जास्तीत जास्त वेळ विकेट वरती उभं राहणं फार गरजेचं आहे कारण ह्या दोन खेळाडूंमध्ये जर पहिल्या विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप झाली कमी चेंडूंमध्ये तर आणि तरच मात्र यजमान संघाच्या विजयाच्या अपेक्षा इथे वाढल्या जातील. निलेश यादव हा देखील एक स्टार खेळाडू डावखुरा खेळाडू आहे. फलंदाजी मार्क वरती तर त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्क वरती बॉलर्स नेम तनिष्क फारिश गोलंदाजी मार्क वरती पहिल्या बॉल वरती सिंगल दिली आहे. स्ट्राईक वरती आता निलेश यादव सज्ज होत आहेत आणि त्याच वेळेला तुम्ही पाहता राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती. षटकातला पुढचा बॉल यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता निलेश यादव यांना परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क आलेला नाही आहे. डॉट बॉलची सांगता याच्यानंतर काळकाई कृपा तिसे आणि श्रीराम गवे दोन्ही संघाने या ठिकाणी शेवटचा कॉल असेल. चला या टॉस बॉक्स मध्ये काळकाई कृपा तिसे आणि श्रीराम गवे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय कृपया आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. फारिश पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेट गोलंदाजी यावेळेला निलेश यादव यांच्यासाठी टाकलेला बॉल घनाघाती प्रहार चेंडू जातोय तो अर्थात डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी निलेश यादव यांच्या बॅट पडून येतोय पहिला षटकार. कमॉन डीजे. तुम्ही पाहता आमचे मिकी माऊस देखील तुम्हाला सर्वांचं मनोरंजन करतायत. या स्पर्धेच्या निमित्तानं मी मागील 2 वर्ष येतोय. प्रत्येक पर्वामध्ये काही ना काहीतरी नवीन वैशिष्ट्यपूर्ण बाबी पाहायला मिळतात. जोरदार आक्रमण फारिश यांच्यावरती केलं जातं निलेश यादव यांच्याकडून. या षटकातला पुढचा बॉल अगदी समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे राहिला. एक धाव तर पूर्ण केली आहे. संभवतः अक्षयला दुसरी धाव घ्यायची आहे परंतु निलेश यादव यांनी नकार दिला. याच्यानंतर टॉस बॉक्स मध्ये जाऊया ज्या ठिकाणी काळकाई कृपा तिसे आणि श्रीराम गवे यांच्यामध्ये एक महत्वाची लढत आपण सर्वजण पाहणार आहोत. याच्या नंतरचा सामना असेल
एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 7 या आकड्यावरती, 8 या आकड्यावरती माफ करा. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असताना हो यावेळेला शानदार स्ट्रोक, वन्स बाउंड चेंडू कदाचित सीमारेषेच्या दिशेने येतोय. यावेळेला अक्षयच्या बॅट पडून आलेला खणखणीत चौकार. तिसऱ्या संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला तर श्रीराम गवे संघ फलंदाजी करेल. दरम्यान यावेळेला आक्रमक फलंदाजी आपल्याला यजमान संघाकडून पाहायला भेटते. पुरुष संघाला बॅकफुटवरती पाठवलंय. पुन्हा एकदा वेगवान मारा करण्याचा प्रयत्न, ओव्हर द विकेट गोलंदाजी, ऑन साइडला बॉटम हँडचा वापर करत ड्राईव्ह केलं, एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही खेळाडू धावतायत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपण बघतोय आणि बघता बघता दुहेरी धाव देखील कंप्लीट होते. संघर्ष करावे लागेल. पहिले षटक संपल्यानंतर पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. आमचे जे स्वयंसेवक असतील त्यांनी चला. तर धाव संख्या मात्र यावेळेला पुढे सरकत असताना 14 धावा झाल्या आहेत. कुणाल शिर्के यांच्याकडून आमच्या मिकी माऊस यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. अभिनंदन मिकी माऊस आपलं देखील. मिकी माऊस 100 रुपये या, तुम्ही या. 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. अतिशय सुंदर असं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं मिकी माऊस यांची उपस्थिती लक्षवेधी ठरते. मिकी माऊस यांना 100 रुपयाचं बक्षीस देऊया. मनोरंजन करतायत या रंध्रन त्या उन्हामध्ये तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. मिकी माऊस आपलं देखील. खऱ्या अर्थानं हा मिकी माऊसचा जो चेहरा आहे त्याच्या पाठीमागे लपलंय कोण हे आपल्याला उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये कळणार आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन बॉलरला या ठिकाणी बॉलिंगसाठी पाचारण केलं जाईल. तब्बल 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 43 धावा करत असताना या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरा षटक कैपच्या माध्यमातून आता टाकलं जाणार आहे. मॅच बनू शकते. लगभग जर पाहायला गेलं तर 14.33 अशा प्रकारच्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. कैफ गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करताना दिसू शकतील. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फाईनला शॉर्ट फाईनला देखील तैनात केला होता आणि त्याचबरोबर या बॉलवरती लेग बाईच्या माध्यमातून एक नक्कीच धाव मिळू शकते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. जे सलामीवीर फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि त्याचबरोबर अक्षय. निलेशनं देखील 3 चेंडूंचा सामना केला, ते 7 धावांवरती नाबाद खेळत. तर दुसऱ्या बाजूला अक्षय यांनी देखील पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा सामना केला, ते देखील 7 धावांवरती खेळताना दिसत. पुढचा बॉल असेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. इथे बॅट आणि त्याचबरोबर बॉलचा कोणता संपर्क नाही. कैफनं मात्र या बॉलवरती कमबॅक आणून ठेवलाय. मागच्या षटकामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी निलेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख फटकेबाजी लेफ्ट हँडेड बॅटर्स आहेत. प्रहार देखील बघायला मिळाले होते. मॅक्झिमम देखील त्यांनी ठोकले होते आणि हे सर खऱ्या अर्थानं मात्र अजून क्रिकेट बाकी आहे त्यांच्याकडे. अलोंग द कार्पेट वेगानं फटका. काहीचा चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा बघायला मिळतो. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला थांबवलं गेले. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल त्याच्या अगोदर अतिशय वेगानं या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून अगदी सुरेख रनिंग बिटून द विकेट 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला देखील बघायला मिळत आहेत. यापुढची देखील एक मोठी मॅच बनू शकेल. कालकाई कृपा 30 विरुद्ध श्रीराम गवे हे बॅटल सर आपण गेल्या पर्वामध्ये अगदी पाहिलं होतं आणि या पर्वामध्ये देखील हे बॅटल आपल्याला बघायला मिळू शकेल. राईट आर्म ओव्हर द विकेट राईट हँडेड बॅटरसाठी या ठिकाणी बॉलिंग आता कैफच्या माध्यमातून केली जाते. येणारा पुढचा बॉल असेल. फलंदाज तयार आहे. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आहे. खोदूड मारण्याचा प्रयत्न असेल तिथे आणि केवळ एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल आणि समाधान देखील मानावं लागेल. काय कमालचा कमबॅक आता आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अगदी नक्कीच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील. स्कोर कार्डचं जर तुम्ही चर्चा करताय धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 18 या आकड्यावरती 18 झालेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी बघा प्रगती पथावर चालूच आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे
8 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. येणारा पुढचा बॉल असेल राऊंड द विकेट बॉलिंग निलेश यांच्यासाठी. बघा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु दुखापतग्रस्त दिसत आहे तिथे. चला या ठिकाणी आपण लवकर पाणी घेऊन जायचंय. खेळाडू तिथे दुखापतग्रस्त झालेत. चला एक चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातील. षटक क्रमांक 2 मधील एक चेंडू शिल्लक आहे. मुकेश या खेळाडूला आपण पाहताय यावेळेला बॉलिंग केली होती. थोडेसे मागणे देखील ठरले होते मुकेश परंतु आता बॅटिंग साठी देखील आलेत. क्रमांक 3 वरती आपण पाहायला गेलं तर नक्कीच जे फलंदाज होते ते मैदानाच्या बाहेर आले दुखापतग्रस्त होऊन. आणि षटक क्रमांक जर पाहायला गेलं तर एकंदरीत 2चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 वरती. एक खेळाडू बाद झालेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता इथे बॅटिंग करणारे यजमान संघाला असेल. सनी 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता बनवू शकतात. अर्थात तेवढे दिग्गज खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला भेटतात. आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पाहुण्या संघाकडनं जर पाहिलं तर कदाचित आणि 3 ओव्हरचा सामना असल्यामुळे 3 गोलंदाज तुम्हाला यूज करावे लागतील. अर्थात या ठिकाणी एका गोलंदाजाला 2 ओव्हर वगैरे अलाउड नाही आहेत. एका युवा गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते, तूफान से जो टकराए उसे युवा कहते. आणि दाऊद गोलंदाजी मार्क वरती जवळजवळ जर आपण पाहिलं तर 8 ते 10 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला भेटू शकेल गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील आणि त्यांच्या समोर यजमान संघाचा स्टार खेळाडू आक्रमक खेळाडू शेवटच्या 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता असताना आपल्या यजमान संघाला हा संघ पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय जर व्हायचा असेल तर या खेळाडूची जबरदस्त बॅटिंग इथे होणं गरजेचं असणार आहे. स्ट्राईक वरती आपण बघतोय अक्षय आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक मार्क वरती मुकेश ही जोडगोळी मैदानामध्ये. धाव सच्चे होत आहेत ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3 पहिला बॉल. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. स्वतः लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. धावचीची संधी येते आणि यावेळेला फलंदाज धावचीत होतोय का अपील केलं जात आहे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतो यजमान टीमला. एक धाव मात्र मिळाली आणि त्यानंतर आता AK-47 मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत.
धारदार धावा इथे यायला पाहिजे, तर आणि तरच इथे आपण पाहतोय की इथे हा संघ विजय होऊ शकतो. इतनी शक्ति हमें देना दाता कि मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं नेक रास्ते पर हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. प्रार्थना करतोय, मैदानामध्ये जातोय फलंदाजी मार्क वरती. नुकताच आपण बघितला खेळाडू बाद झाला, धावचीत होऊन दुसरी धाव घेत असताना यजमान संघाचा, आणि त्यानंतर 41-47 हा स्टार खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटच्या 6 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. जो फलंदाज बाद झाला त्याचं वेलकम करताना मिकी माऊस, आणि मिकी माऊस खऱ्या अर्थानं लक्षवेधी ठरू शकतात. 2 दिवस ते देखील तुमचं सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम मिकी माऊस, आपलं देखील स्वागत. 41-47 आता यावेळेला धावांचा पाऊस पडावा लागेल. षटकार चौकार त्यांचा वर्षाव करतील का? दाऊद गोलंदाजी मार्कवरती, ओव्हर द विकेट, फुल टॉस टाकलेला बॉल, यावेळेला फटका पतला, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते, परंतु इथे झेल सुटतोय आणि जीवनदान मिळते. ते 41-47 ला नो बॉलचा इशारा येतोय, म्हणजे 2 धावा या बॉलवरती भेटतील आणि विजयाचं समीकरण आता 2 धावांनी थोडंसं कमी होत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 21 या आकड्यावरती पोहोचते. विजयासाठी 43 धावांचं समीकरण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाही, शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावांची गरज असताना आता मोठे फटके खेळल्याशिवाय पर्याय नाही आहे यजमान संघाला. दाऊद गोलंदाजी मार्कवरती या ओव्हरमध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुढे सरसावले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक मिसफील्ड होते, तिथे दुहेरी धाव देखील संभावता पूर्ण करण्याचा प्रयत्न होऊ शकेल, नो डाऊट ॲब्सोल्युटली. आणि या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा आल्यानंतर टीमची धावसंख्या पोहोचते ती 23 या आकड्यावरती. गरज अजून देखील 20 धावांची आहे. पुढच्या प्रत्येक बॉलवरती मोठा फटका यायला पाहिजे, तर आणि तरच इथे राधाकृष्ण 11 ब संघ हा सामना जिंकू शकेल. मोठे फटके येतील का? नो वाईड इथे चेंडू डिक्लेअर केला जातील का? परंतु यावेळेला तुम्ही बघताय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळे यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय सुरेख कामगिरी पार पाडतायत. एक्स्ट्रा धावा जाणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली. फलंदाजाला जकडून ठेवलं दाऊदने. अजून देखील 20 धावांची गरज. शेवटच्या मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी असावा आणि 2 चेंडू मध्ये अजून देखील 20 धावांची गरज. असंभव को संभव बनाना, ये नामुमकिन को क्या मुमकिन बना पाएंगे. हवेमध्ये बॉल आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेल इथे सुटलाय, पाय देखील घसरतोय. पुरुष संघाचे स्टार खेळाडू गेले अनेक वर्ष याच मैदानावरती प्रॅक्टिस करताना सातत्यानं निरंतरपणे खेळताना आपण पाहिलंय. दरम्यान याही बॉलवरती संभवता डबल धावा भेटतील, तर 1 बॉल आणि 18 धावांची गरज असू शकेल हा सामना जिंकण्यासाठी. धावचित देखील होतोय खेळाडू. 41-47 बॅक टू द पॅव्हिलियन. आता सुयश जर्सी नंबर 5 हे मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत आणि सुयश आणि त्याचबरोबर हा जो स्टार खेळाडू स्ट्राईक वरती खेळतोय, मला वाटतं जवळजवळ हा सामना अगदी पुरुष संघाच्या बाजूने झुकलाय. शेवटचा बॉल बाकी असावा या मॅच मधला. या पहिल्या इनिंग मध्ये आपण बघतोय दुसऱ्या इनिंगचा खेळ संपलेला आहे आणि यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय, चेंडू अडवलाय, थ्रो करतोय. एकेरी धाव जरूर भेटेल. त्याचबरोबर हा सामना इथे संपलेला आहे. 22 धावांपर्यंतच केवळ मजर मारली यजमान संघाने आणि मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकला जातोय. आदर्श क्रीडा मंडळ पुरुष संघाच्या बाजूने विजयी संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघातल्या खेळाडूंना विनंती असेल आपण एका लाईनीमध्येच परत यायचं आहे डकआउट कडे. एका लाईन मध्येच आपण सर्व खेळाडूंनी डकआउट मध्ये यायचं आहे. छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा लगेचच परत येऊया. काळकाई कृपा 30 आणि श्रीराम गवे यांच्यामध्ये पुन्हा एकदा महत्वाची लढत. अर्थात तिसऱ्या सामन्यातला पहिल्या इनिंगचा खेळ चालू होईल. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील ऍडव्होकेट सनी मोहिते सर.